नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत कुरुंदवाड येथे. मंडळी, दुग्ध व्यवसाय करत असताना जर का आपले जे काय पशुधन आहे ते चांगलं दूध देत असेल तरच आपल्याला हा व्यवसाय परवडतो. आता आपण पाहतो आहे की दुधाचे दरही कमी झालेले आहेत. त्यातच जर आपण अशी जनावरे पाळली की जास्त दूध देतील आणि खर्चही कमी होईल तर निश्चित आपल्याला हा व्यवसाय परवडतो. तर आज आपण एक कुरुंदवाड येथील मुरा म्हशींचे व्यापारी आहेत जे की पंजाब हरियाणा येथून म्हशी आणतात आणि महाराष्ट्रातील किंवा कर्नाटक बॉर्डर लगतच्या शेतकऱ्यांना हे म्हशी विकत आहेत. तर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. ते अगदी रिजनेबल रेटमध्ये म्हशी देत आहेत. महाराष्ट्रात इतर व्यापारी आहेत परंतु त्यांच्याकडील म्हशी पाहता जवळजवळ लाख 1.5 लाख अशा किमती असतात. परंतु यांच्याकडच्या मी म्हशी पाहिल्या व त्यांचेही रेट पाहिले तर अगदी मला रिजनेबल रेट वाटलेले आहेत. तर त्यांच्याकडूनच अधिक माहिती घेऊया. ते म्हशी कशा आणतात, कशा सेट करतात व कशा योग्य दरामध्ये ते शेतकऱ्यांना पुरवत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपला पहिल्यांतर परिचय द्या. माझं नाव अमित महावीर पाटील, राहणार कुरुंदवाड. ठीक आहे. तर आपण हा म्हशींचा व्यापार किती वर्षापासून करत आहात? गेली 5 वर्षे करायला. 5 वर्षापासून. ठीक आहे. तर मला पहिल्यांदा तर हे सांगा की आपल्या जे काही म्हशी आपण आणून विकत आहात त्यांचे दर काय असतात? दर सरासरी 65,000 पर्यंत 85,000 पर्यंत. 65,000 ते 85,000. आणि दूध किती देतात? पहिला दुसरा येताला एक 12 लिटर पर्यंत गॅरंटी देतो. 12 लिटरची गॅरंटी सर. हां. मग आपण ज्या काय म्हशी आणून विकतात त्या सर्व गाभण असतात की काय, म्हणजे सर्व गाभण चेक करून मिळणार. चेक करून मिळतात. चेक करून मिळणार. ठीक आहे. तर पहिल्यांदा तर मला दुसरी गोष्ट मला हे सांगा की तुम्ही आणण्याची प्रोसेस काय असते? कारण बरेचशा शेतकऱ्यांचं असं मत असतं की बाहेरच्या म्हशी आपल्याकडे टिकत नाहीत किंवा अडचणी येतात, त्याबद्दल थोडं. नाही अडचणी एक सुद्धा म्हैस अजून फॉल्ट नाही झाली आपली. बरं. जर फॉल्ट लागली तर आम्ही एक्सचेंज करून देतो. अरे वा, म्हणजे पहिल्यांदा तो व्यवहारात. हां, पहिल्यांदा व्यवहारात. ओके. शेतकरी जर नवीन असतात तर जरा त्रास होत आहे त्यांना. बरं. फॉल्ट लागली मग पुढचे दातीवंत जनावर घ्यायला घाबरत आहे. ओके. मग त्यांना सेट करून द्यायचं पण आम्ही जबाबदारी देतो गोट्यात त्यांच्या. ठीक. याला आपण तिथून 5 दिवस लागतात म्हशी यायला. बरं. कसं चालतं, प्रोसेस कशी आहे त्याची? प्रोसेस जागेवरून भरली की पहिल्या रात्री किशनगडला स्टॉप होतोय. बरं. दुसरा रतलामला. बरं. तिसरा स्टॉप मालेगावात येतो. चौथ्या स्टॉपला आपल्या गावाला येते. दौंडला येते. दौंड. आणि तिथून मग कुरुंदवाड. ओके. आपल्या शेडवरती आल्यानंतर किती दिवस सेट व्हायला लागतात त्याला? कमीत कमी 15 दिवस. 15 दिवस. बरं. काय म्हणजे येताना मरतूक वगैरे किंवा काय अडचण वगैरे येतात का? नाही काही सुद्धा येत नाही. काय सुद्धा येत नाही, म्हणजे त्याची काळजी घेता येते? काळजी घेतो. 2 माणूस असतात कामाला. बरं. चारा व्यवस्थापन वगैरे येताना वाटेमध्ये कसं असतं? सगळं असतं. चारा, भरडा, त्यांचं वैरण सगळं गाडीत असतं. ओके. ठीक आहे. तर आपल्या शेडवर आल्यानंतर किती दिवसामध्ये ते सेट होतात, म्हणजे सामान्य किती दिवसात होतात? असं 4 दिवसात 4 दिवसात सेट होत्या पूर्ण. बरं. 4 दिवसात. 8-10 दिवसांनी 10 दिवसांनी करतो. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे याचे रेट साधारणतः 65,000 ते 85,000 गाभण म्हशी. आणि दूध त्यांचं 12 लिटर गॅरंटी. 12 लिटरची गॅरंटी. 12च्या वरच देतात, पण 12 लिटर पण गॅरंटी 12च्या आत आलं तर आम्ही बदलून देतो. बरं. ठीक. तर आता मला सांगा की या म्हशी बरेचशा महाराष्ट्रातील लोकांचा हाही प्रश्न असतो की मुरा म्हशी गाभण राहत नाहीत असे म्हणतात लोक, पण ॲक्च्युली त्यात कसं असतं? आपल्या इथं कसं होतंय, मेन म्हणजे त्यांना खाद्य पाहिजे तेवढं देत नाही. आपल्या लोकांनी कमी खाद्य घालून दूध जास्त पाहिजे. पण ते कमी खाद्य घातल्यावर हाडातलं कॅल्शियम कमी होतं. बरं. हाडातलं कॅल्शियम कमी झालं मग म्हैस गाभल दमवते. बरं. ते व्यवस्थित आहार दिला तर काय अडचण येत नाही? 100% गाभराणार. ठीक आहे. तुम्ही अगदी योग्य रेटमध्ये देताय, तर आता बरेचसे शेतकरी असाही विचार करतात का आम्ही स्वतः जाऊ आणि म्हशी आणू, मग त्यावेळी काय अडचणी येतात आपल्याला तिथं, म्हणजे डायरेक्ट शेतकरी गेल्यानंतर? डायरेक्ट शेतकरी गेला कसं, नवीन माणूस हरियाणात गेले फसवा फसवीचं लई आहेत. बरं. आणि आम्ही ज्या रेटला विकतो तिथं त्यांनी त्या रेटला खरेदी करणार. बरोबर. आम्ही कायम जातो म्हणजे आम्हाला फसवा फसवी कमी होते आणि तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये रेटमध्ये देतो. आणि जर डायरेक्ट शेतकरी गेल्यानंतर त्याला कितीने महाग मिळतात म्हशी? एक 20-25 हजार रुपये महागाने मिळतात आणि ती गॅरंटेड माल. हां. तिथे एकदा दूध बघितलं की मग ते इथं संपला. असं आहे का? हां. ओके. ठीक आहे. तर तुमच्याकडच्या सर्व म्हशी गॅरंटेड मिळतात? गॅरंटेड देणार. ओके. जर काय शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर काय सांगाल तुम्ही? आपलं घ्यायचं खात्रीशीर तुम्हाला मिळणार. तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता वगैरे? आमचा ह्यो आदिराज डेअरी फार्म आहे. ह्याला आम्ही पार्टनर, मी संतोष माने, अमित पाटील. ओके. दोघंजण मिळून करतो आम्ही. दोस्त आहे आम्ही दोघंजण. ठीक आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने तुम्ही 5-10ची ऑर्डर दिली तर तुम्ही पूर्ण करू शकता? पोच त्यांच्या गोट्यावर सेट करून देणार आपण. बरं. मग डायरेक्ट त्यांच्या गोट्यावर आणून देता? हां. ठीक आहे. तर आम्हाला आता तुमच्या प्रत्येक म्हशीची किंमत आणि
प्रत्येक म्हैस दाखवा, जेणेकरून शेतकऱ्यांनाही त्याबद्दल अंदाज येईल की म्हशी कशा आहेत आणि रेट कसा आहे ते. म्हैस आहे 6 महिन्याची 7 महिन्याची गाभण. पहिल्यावरला हिनं 14 लिटर दूध दिलं आहे, 4 दात रेडी आहे. त्याची किंमत सांगतो आम्ही 80,000. हे 8 महिन्याची गाभण. दुसऱ्या वेताला हे 16 लिटर दूध दिले, हे तिसरं वेत आहे. ह्याची प्राईस सांगतो 90,000. ही म्हैस आहे दुसऱ्या वेतेची गाभण, 8 महिने. पहिल्यावरला ती 16 लिटर दूध दिले, ह्याची किंमत सांगतो 85,000. हे दुसरं वेत 1 महिना कच्चे आहे, व्यायला 1 महिना अवकाश आहे. पहिल्यावरला 15 लिटर दूध दिले, ह्याचं किंमत सांगतो 90,000. हे दुसरा वेत दाताला 6 दात, ह्याची किंमत सांगतो 70,000. 12 लिटर दूध दिले, ती पण तशीच दूध दिली. ही म्हैस आहे दुसऱ्या वेताची, पहिल्यावरला 14 लिटर दूध दिले. याची किंमत सांगतो 85. 7 महिना गाभण. हे 7 महिना गाभण, पहिल्यावरला दूध दिले 13 लिटर. याची किंमत सांगतो आम्ही 80,000. ही म्हैस 6 दात आहे दुसऱ्या वेताची, पहिल्यावर 13 लिटर दूध दिले, हे दुसरं 70,000. हे दुसरा वेत पहिल्यावरला 14 लिटर दूध दिले, याची किंमत 7 महिना गाभण, याची किंमत सांगतो 80. हे दुसरा वेत आहे 4 दात आहे, पहिल्यावरला 15 लिटर दूध दिले, हे दुसरा वेत, याची किंमत 7 महिना गाभण, याची किंमत सांगतो 80. ही गाडी आमची आत्ताच उतरली आहे सकाळी 8 वाजता. आमचे गिरायक कर्नाटकहून आलेत, कर्नाटक महाराष्ट्र येथून आलेत. कायम आठवड्याला म्हशी आमच्याकडनं घेतात. आपला म्हणजे चांगले विश्वास वगैरे हा विश्वास असल्यामुळे परत येतात. नाहीतर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या, तुम्हाला आमच्याकडे योग्य दरात चांगल्या म्हशी भेटतील. नमस्कार. आपल्याकडे विश्वासानं ग्राहक आलेत सगळे, योग्य दरात आपल्याला म्हशी मिळतील.